नमस्कार. तर सर्वात प्रथम पॅनमध्ये 1 चमचा तुपावरती काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप हलकेसे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मिक्सरला ओबडधोबड वाटून घेतलेला अर्धा वाटी मटार छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. मटार जसा भाजला जातो तसा तो दाणेदार तयार होतो. मटार भाजण्यासाठी आरामात 3 ते 4 मिनिटं लागतात. अर्धा वाटी मटार फक्त मिक्सरला मी ओबडधोबड अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे. छान दाणेदार असा मटार झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिटर उकळते दूध टाकून व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत. कलर बघा खिरीला किती छान असा आलेला आहे. आता त्यामध्ये 1 छोटी वाटी साखर टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून या खिरीला एक उकळी काढून घेणार आहोत. चवीला तरी वाटाण्याची खीर खूप सुंदर लागते. तर ह्या ठिकाणी पहा खिरीला छानपैकी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये थोडीशी आपण वेलची पावडर टाकून घेऊयात. तर ह्या ठिकाणी झटपट आणि टेस्टी अशी हिरव्या मटारची खीर तयार झाली आहे. धन्यवाद.